नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा ब्लीडिंग हार्टची जी कटिंग लावली होती ती किती मोठी झालेली आहे आणि किती सुंदर हिरवेगार पानं झालेली आहेत ते दाखवत आहे. तर आता लावून बरेच दिवस झालेले आहे, म्हणजे बरेच महिने झालेले आहेत. ह्या कटिंग बरेच दिवस झालं फुटलेले आहेत. आणि ही कटिंग तर अगदी हे पान तोडून वरती आलेली आहे. आणि ही आता 8 दिवसापूर्वी फुटलेली आहे. म्हणजे जेव्हा कटिंग लावली तेव्हापासून आतापर्यंत ती कटिंग फुटली नव्हती. आणि आपण काय करतो, कटिंग फुटत नाहीये म्हणून मग चेक करतो, उपटतो आणि पुन्हा ओली आहे का नाही म्हणून पाहतो आणि नंतर आपण ती लावतो. आणि नंतर ती कटिंग कधीही फुटतच नाहीये. तर मी बऱ्याच वेळा असंच केलेलं आहे. बरेच दिवस ते कटिंग लावल्या आणि कितीतरी दिवस झाले कटिंग कशी फुटली नाही म्हणून मी उपटली आणि परत मग असं वाटलं की अरे ही तर ओलीच आहे. मग पुन्हा लावली आणि पुन्हा नंतर ती कटिंग फुटलेली नाही. तर ही आता फुटलेली आहे. किती महिने झाले असतील, पावसाळ्याच्या वेळेस लावलेली असेल. 4-5 महिने ते सहज झालेले असतील याला लावून सुद्धा. तर आता किती मोठी पानं झालेली आहेत तुम्ही पहा. आणि 2-3 व्हिडिओ याच्या अगोदर पण मी टाकलेले आहेत त्याच्यावरती. तर याला आता फुलं यायला लवकरच येतील. आणि हे नर्सरीमध्ये झाड खूप महाग असतं. फुलं आलेलं झाड जे असतं ते खूप महाग असतं. 350 वगैरे रुपयांना असतं. छोटंसं असतं पण फुलं असतात त्याला. तर ही ब्लीडिंग हार्टची कटिंग खूप छान झालेली आहे. आणि एकदाच माझी जी इच्छा होती ना ती कटिंग लावायची, खूप दिवसापासून बरेच कटिंग लावली होती, येत नव्हती तोपर्यंत मी आणून लावत होते. आणि त्यामुळे हे मी तुम्हाला दाखवत आहे. याचे फुलं खूप छान असतात. तुम्हाला आता नक्की याचे फुलं पाहायला मिळणार आहेत. थोड्या सुद्धा खूप सुंदर फुलं आलेली आहेत. हे सुद्धा मी कटिंग पासूनच लावलेलं आहे. मी पावसाळ्यामध्ये भरपूर अशा कटिंग लावल्या होत्या आणि 2 याच्या कटिंग जगलेल्या आहेत. तर पलीकडच्या बाजूने एक आहे आणि अजून त्याला फूल आलेले नाहीये. आणि ही सेपलेराची कटिंग लावली होती, ही सुद्धा छान झालेली आहे. पहा किती सुंदर कलर आहे. पानांचा सुद्धा आकार किती छान आहे. याच्यामध्येच मी एक गुलाबाची कटिंग लावली होती, मोठी कटिंग होती तशीच लावली होती. आणि त्याला सुद्धा आता ही कळी आलेली आहे. आता याला नोव्हेंबर महिन्यामध्ये लावलेला आहे. आता किती दिवस झाले पहा, नोव्हेंबर पासून. आणि हे एक मला नर्सरीतून फ्री मध्ये मिळालेलं आहे. मी त्याच्यावर एक व्हिडिओ करणार आहे. फ्री मध्ये मला कसे मिळतात रोपं तुम्हाला सांगून देते मी. ही एक झोराची कटिंग आहे आणि हिला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. तर खूप छान असे हे उन्हाळ्याच्या दिवसात फुलं दिसतात याचे सुद्धा. आणि हे सुद्धा किती सुंदर आहे, हे सुद्धा पाहण्यासाठी. याची किती छोटी कांडी लावली ना. आता ही जी कांडी आहे, किती छोटी कांडी लावा याच्यामधली. अगदी 2 इंचाची लावली तरी पण येते. मी याची कटिंगच लावली होती. आणि हे अगदी 2 तुकडे, असं 2च होते फक्त. किती झालेले आहेत पहा. मी मागच्या 2-4 दिवसापूर्वी अंजिराचं रोप बादलीमध्ये होतं आणि ते काढून या पिशवीमध्ये लावलेलं आहे. तर छान लागलेलं आहे. माती खूप छान बसते ह्या पिशव्यांमध्ये. आणि बादलीपेक्षा, कुंडीपेक्षा ह्या पिशव्या खरंच छान आहेत. आणि अंजिराचं रोप सुद्धा छान झालेलं आहे. तर याच्यामध्ये कुजलेलं शेणखत असतं ते टाकलेलं आहे आणि वाळलेला पालापाचोळा एक टाकलेला आहे. आणि तशाच पद्धतीने दुसरी सुद्धा मी कुंडी भरलेली आहे आणि त्यामध्ये मी चिकूचं झाड लावलेलं आहे.
सोनचाफ्याचं जे रोप लावलं होतं त्या कुंडीमध्ये ते आता एवढं मोठं झालेलं आहे. मांजरीने त्याची कुंडीच पाडली आणि फुटली ती कुंडी आणि नंतर ह्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. छान झालेलं आहे. जास्वंदीची कटिंग लावली होती. याला कसलं फूल येतं माहित नाहीये मला. याची पानं खूप सुंदर आहेत पण. तर नर्सरीमध्ये गेल्यानंतर मला फ्रीचे रोपं कसे मिळतात त्याचा एक व्हिडिओ नक्कीच मी बनवणार आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.